जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 2 RS आहे. ही आपली आहे आणि ही पण आपलीच आहे. ही फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतलेली आहे आपण आणि ही जी नवीन आहे ती सप्टेंबरमध्ये घेतलेली आहे. आणि आता झालेलं असं आहे का जी म्हणजे जुनीच म्हणू आपण, जी पहिली गाडी ना तिचं आहे ना झालेलं आहे ॲक्सिडेंट. तर मग अशा प्रकारे काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे. गाडी गॅरेजला लावलेली होती, त्यानंतर घरी दाखवलेले नाही. हा पण पॅनल पूर्ण घसलेला आहे. याच्या अगोदर पण पडली ती एकदा, मी तुम्हाला ती पण व्हिडिओ अटॅच करून दिली आहे याच्या व्हिडिओमध्ये की कुठं पडली ती. त्यानंतर मीटरचं असं आहे सर्व चालू आहे, फक्त जे पूर्ण बॉडी किट आहे पुढचं ते गेलेलं आहे. हे इंडिकेटर मोडलेलं आहे. अशा प्रकारे काही गाडी भरपूर पैकी नुकसान झालेलं आहे. त्यानंतर शोरूममध्ये बी केलं आम्ही, तर ते पार्ट्स येण्यासाठी 25-26 दिवस लागतील, म्हणजे 1 महिना धरूनच घ्या. त्यानंतर मग गाडीचं काम मी तुम्हाला ना एक फोटो दाखवतो. विचार चालू आहे का मग आता झालंच एवढं तर मग गाडी बनवायचीच आहे, तर पूर्ण डायरेक्ट शोरूम सारखीच बनवून टाकू. पूर्ण गाडीचा कलर चेंज करायचा विचार चालू आहे. तो कलर तुम्ही गेस करा काय असेल. तुम्हाला तसं तर आपण व्हिडिओमध्ये आपण तर आहेच आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवून देईल. हा जो पॅनल आहे हा पूर्णपणे फुटला आहे. आणि त्यानंतर याच्या अगोदर पण एक ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यात दाखवतो मी तुम्हाला हिचं काय काय झालं होतं त्या टायमात. हा जो पॅनल आहे लेफ्ट साईडचा पॅनल आहे तो पूर्ण चेंज केला होता. हा पॅनल फक्त हा पॅनल आहे ना यायचं फुटलं होतं कुठेतरी. हे बा हे जे फुटलेलं आहे हे ते मागच्या टायमाला जेव्हा लागलेलं होतं तेव्हा मग त्या टायमाला. आणि हा गेअर लिव्हर हा पण पूर्ण गेलेला होता, स्टँड तुटलेलं होतं, हे फुट रेस नव्हतं. त्यानंतर हा पूर्ण पॅनल होता. क्लच पण चेंज केलेला होता, ब्रेक पण चेंज केलेला होता, हे ब्रेक लिव्हर. त्यानंतर बस एवढं चेंज केलं होतं. मग आता झालंच आहे काढता पुढचा पूर्ण शो चेंज होईल. या शोमध्ये ना हे मीटरचं गार्ड बी होतं वाटतं, ते पण तुटलेलं आहे, ते पण आहे. ते आम्ही इतक्यात खोलून ठेवलं कारण ते जर काढलं नसतं ते हँडलच फिरत नव्हता. बघू आता जसं टाईम भेटेल. मग विचार चालूच आहे कलर चेंज करून घेऊ, थोडंसं थांबू. एक पार्ट यायला पण टाईम लागणार आहे. 20-25 दिवसानंतर डायरेक्ट मग गाडीचं फायनल काम चालू करून देऊ. एकदा चालू केलं का मग कसं पूर्ण काम झालंच पाहिजे. अशा प्रकारे आपला मॉन्स्टर आता आपल्यात काही दिवस नाही. तसा एक आहे त्याचं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहतो. या गाडीचं आम्ही का बरं जास्त काही करीत नाही. काही आमच्या आयुष्यामधली पहिली गाडी अशी होती का आम्ही ना म्हणजे पहिली म्हणजे याच्या अगोदर आम्ही चालवलेलं आहे, पण मग आमच्या स्वतः का एकच पहिली गाडी अशी होती. असं काय अडचण नाही, होत राहतं. गाडी रोडवर चालती त्या असं काही होणं लाजमीच आहे. फक्त एवढंच सांगणं आहे असेल पण कोणाकना थोडंसं सावकाश चाला, नशे पाणी करून गाडी चालू नका, बस. याच्या पलीकडे दुसरं काही नाही सांगणं. हिचं आम्ही तसं काही मॉडिफिकेशन पण काहीच केलं नव्हतं. टेल लाईट पण आहे तसंच आहे, एक्झॉस्ट म्हणजे मफलर पण कधी काढलं नव्हतं, म्हणजे काढलं होतं एक टाईम पण मग जास्त नाही. आता ही जी आपली आहे हिचं हे पण काढलेलं आहे, त्याच्यानंतर टेल लाईट काढलेली आहे, मफलर काढलेलं आहे, तसं हिचं काहीच नाही. त्यानंतर आपल्या गाडीला हे पण आपण या गाडीचं हे आपण ठेवलेलं आहे आणि या दुसऱ्या गाडीचं आपण ते पण काढून ठेवलेलं आहे. म्हणजे जेवढे काही मॉडिफिकेशन असेल आम्ही तेवढं या नवीन गाडीवरच करतो. पण मग ही गाडी काय सांगू आता पडली तेव्हा आम्हालाच माहिती काय चालू होतं आमचं. आता आम्ही गॅरेजला गाडी लावलेली होती, गॅरेजवरून आम्ही चाललोय घरी चाललोय गाडी. बघू एक 20-25 दिवसानंतर
करू गाडीच्या कामाला सुरुवात. तोपर्यंत काहीच नाही, बस एवढंच वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देऊ. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गाडी बनवताना दाखवतो. जेव्हा गाडी लावली ती तेव्हा आम्हाला 20 पार्टची लिस्ट दिली होती. म्हणजे आता 20 पार्ट काय असेल तर ते असं, हे लिव्हर असेल, इंडिकेटर असेल, हा पॅनल हे पूर्ण हा सेट आहे ना, पुढचा हा 3 ते 4 पॅनल आहे मध्ये येतो. एवढंच. त्याच्यात सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असं आहे की याला स्क्रॅच गार्ड लावलं, काय बोलते, स्क्रॅच गार्डच बोलते ना ते साईडच्याला. स्क्रॅच गार्ड लावलेलं नव्हतं आम्ही, भेटतं ते पण लावलेलं नाही आम्ही. असं काही विषय नाही. येऊ गाडीचं काम करून घेऊ. तुम्हाला हिच्यानी सोबत ठेवून हिला माझा भाऊ चालवतो. आता माझ्यापेक्षा आता मी तर ही चालवतोच आहे, पण त्याचा पण आपण फीडबॅक ऐकू का, कसं आहे काय याचं गाडी चालवण्यात कसं आहे. त्यानंतर ना काम केल्यानंतर पण मी गाडी चालवून बघतो की काही चेंजेस आले काय. त्यानंतर हँडल पण थोडंसं आहे ना बेड झालेलं आहे, तर ते पण बघू काय ते. आता एकदा कामाला लावली का पूर्णच काम करून घेऊ. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये ना काहीतरी नवीन गाडीचंच पाहू, शोरूमला पण जाऊन. आणि तुम्हाला आहे ना लिस्ट दाखवतो का मी. त्यांनी ते 20 पार्ट दिले होते ना त्याची लिस्ट, हे अशा काही लिस्ट दिली होती त्यांनी. त्यांच्या का घेऊन गेलो तर ते बी बोलते का कोणत्या डॉक्टरकडून घेऊन आले ते. असे 2 लिस्ट आहे, जवळजवळ 20च्या आसपास पार्ट आहे याचे गाडीचे. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.